मित्रांनो, परीस लोखंडाचे सोने करतो, पण ते सोने दुसऱ्या लोखंडाला सोने करू शकत नाही. परीस लोखंडाला परीस पण देऊ शकत नाही. पण सद्गुरूला शरण गेलेला शिष्य पुष्कळ लोकांना उपदेश करून त्यांना पण गुरु होण्याचे ज्ञान देतो. म्हणजे शिष्याला गुरुपद प्राप्त होते. 15,000 वर्षापूर्वी हिमालयाच्या उंच प्रदेशात एक योगी प्रकट झाला. पहिला गुरु शिव म्हणजे आदि गुरु. त्यांचे पहिले 7 शिष्य आत्ताचे प्रसिद्ध सप्तऋषी 84 वर्षे साधी तयारी केली. त्यांचे बारकाईने निरीक्षण केले आणि त्यानंतर जेव्हा सप्तऋषींना शिष्य बनवले तेव्हा गुरुस्थानावर शिव होते. तो दिवस पौर्णिमेचा, त्यालाच आपण गुरु पौर्णिमा म्हणतो. 7 शिष्यांना योगशास्त्राची माहिती दिली. जेव्हा आदि योगी बोलत होते तेव्हा ते धर्म, तत्वज्ञान किंवा कट्टरता बोलत नव्हते. ते एका विज्ञानाबद्दल बोलत होते. एक वैज्ञानिक योगशास्त्र शिकवत होता. हे शरीर कसे वाकवायचे किंवा श्वास कसा रोखायचा, मानवी यंत्रणेचे यांत्रिकी समजून घेणे आणि ते नष्ट करणे किंवा एकत्र ठेवणे हे शास्त्र आहे. आदियोगींनी सृष्टीचे अस्तित्व समजून घेण्याच्या पद्धतीत एक बदल घडवून आणला. सृष्टी ते सृष्टी निर्मात्यापर्यंतचा प्रवास कसा करायचा हे शिकवणारे व्यासमुनी, ज्यांनी महाभारत पुराणे लिहिली, त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. त्यांच्या एवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे. एवढेच नव्हे तर महर्षी व्यास हे भारतीय संस्कृतीचे शिल्पकार आणि मूलाधार मानले जात. ज्या ग्रंथात धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, व्यवहारशास्त्र, मानसशास्त्र आहे, असा सर्वश्रेष्ठ ग्रंथ ज्यांनी लिहिला, ज्ञानियांचा राजा म्हणून ज्याला मानतात, त्या ज्ञानदेवांनी सुद्धा ज्ञानेश्वरी लिहिताना व्यासांचा मागोवा घेतू असे म्हणून सुरुवात केली. व्यास पौर्णिमेच्या दिवशी ओम नमस्तुते व्यास विशाल बुद्धे अशी प्रार्थना करून त्यांना प्रथम वंदन करण्याचा प्रघात आहे. परंपरा आहे आपल्या देशात. रामायण महाभारत कालापासून गुरु शिष्य परंपरा चालत आली आहे. आपण ज्यांच्याकडून विद्या प्राप्त करतो, मिळवतो, त्याच विद्येच्या बलावर आपण सर्वांचा उद्धार करीत असतो. अशा या गुरूंना मान देणे, आदराने कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले आद्य कर्तव्य होय. महर्षी व्यासांपासून अशी प्रथा रूढ झाली ती आज मितीपर्यंत
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. दत्तभक्तांसाठी हा पुण्यपावन दिवस. या दिवशी शिष्य आपल्या गुरूंची पंचोपचारे पूजा करतो. आपल्याला मिळालेल्या कृपादानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी आशीर्वाद घेतो. महर्षी व्यासांनी वेदाचे 4 भाग, 6 शास्त्रे, 18 पुराणांच्या रचना करून मानवी जीवनाला संपन्न केले आहे. या सर्वातून भगवंताचे गुणगान, त्यांचे यशगान करीत मनुष्याला जीवन जगण्याचे मार्गदर्शन केले आहे. या अमौलिक कार्याची कृतज्ञता म्हणून पूर्व वसूंनी व्यासांचे पूजन केले. म्हणून व्यास पौर्णिमा अथवा गुरुपौर्णिमा असे म्हणतात. गुरु 2 प्रकारचे असतात, एक गुरु, एक सद्गुरू. अवधूतांनी यदुराजाला उपदेश करताना सांगितले की जो जो जयांचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण. गुरूंशी पडले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. असे सांगून अवधूतांनी 24 गुरु केले. या 24ांचे महत्त्व 3 प्रकारे आहेत. पहिला सद्गुरू, अंगीकारासाठी गुरु. पहिला सद्गुण अंगीकारासाठी गुरु केला. दुसरा अवगुण त्यागासाठी गुरु केला. आणि तिसरा ज्ञानप्राप्तीसाठी गुरु. म्हणजे आपण ज्याचे ऐकतो, जिथे शिकतो, ज्यांचे शब्द बोलतो ते सर्व आणि लौकिक दृष्टीने जे मार्गदर्शन करतात ते सर्व आपले गुरुच आहेत. ज्यांनी आत्मनात्मविवेक सांगून मायेच्या संसाररूपी पुरातून मला वाचविले तो सद्गुरू अखंड माझ्या हृदयात आहे. म्हणूनच माझे या विवेकावर प्रेम आहे, आदर आहे. ज्याप्रमाणे डोळ्यात अंजन घातले असता दृष्टीचे तेज वाढते. गुरुचरित्र या ग्रंथात श्री गुरूंच्या लीलांचे वर्णन असले तरी गुरूंच्या ध्यानाचे, सेवेचे, भावाचे, पूजनाचे महत्त्व सांगितले आहे. कलीने ब्रह्मदेवांना गुरु शब्दाचा अर्थ विचारला तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितला की गकार म्हणजे सिद्ध होय, रकार म्हणजे पापांचे दहन करणारा, उकार म्हणजे विष्णूचे अव्यक्त रूप, तसेच गुरु हाच ब्रह्मा, विष्णू, महेश हे त्यांचे त्रिगुणात्मक रूप आहे. या पलीकडे जे परब्रह्मतत्व आहे ते जाणण्यासाठी गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो. ईश्वर जरी प्रसन्न झाला तरी त्याला ओळख करून देणारा गुरुच असतो. गुरु स्वतः प्रसन्न झाला तर ईश्वर आपल्या अधीन होतो. गुरु या शब्दाचा खरा अर्थ ठाऊक नसेल तर जप, तप, रुक्त, तीर्थाटन, योग आणि त्याग हे सर्व व्यर्थ आहे. नाव, प्रसिद्धी, शक्ती किंवा संपत्ती यांच्या अपेक्षेविना गुरूंची
सेवा करावी. एखाद्यामध्ये तळमळ असेल तर त्याला गुरूंची कृपा आपोआप मिळते. गुरूंना त्यासाठी काही करावे लागत नाही. केवळ संपूर्ण श्रद्धा असणे आवश्यक आहे. गुरुच त्याला त्यासाठी पात्र बनवतात. ज्योतिरूप प्रकाशातून अंधार सरल्यावर संसार सागरातून तरण्यासाठी सद्गुरू नौकेत बसून हरिनामाची वल्ली हातात धरल्यावर हृदयात विराजमान सोहमाची जाणीव होते. सच्चिदानंदास प्रसन्न करण्यासाठी ओंकाराची मदत घेऊन रज तम सत्वावर विजय मिळवीत साधक समाधी अवस्थेला जातो. तेव्हा चिदाकाशातून श्रीहरीचे दर्शन घडते. बोलणे सोपे असते, पण इतक्या सहजतेने गुरु सापडणार नाही. तो दाखविण्यासाठी बाहेरच्या गुरुची आवश्यकता आहे. देह, इंद्रिये, प्राण, मन, अहंकार हे सर्व गेल्यावर जो उरतो तो मी ज्ञानस्वरूप आहे. नवनाथ हे अवतारी पुरुष, त्यांनी गुरु शिष्याची परंपरा समाजासमोर ठेवली. गुरुवर अतूट विश्वास, श्रद्धा दत्त संप्रदायात पाहायला मिळते. न मागता दुःख मला मिळाले, न मागता दुःख मला मिळाले म्हणजे न मागता सुखही मला मिळणारच हा विश्वास ठेवून गुरुला शरण जावे. सद्गुरूंना कोणाचीही उपमा देता येत नाही. सद्गुरूंना कोणाचीही उपमा देता येत नाही. परीस लोखंडाचे सोने करतो, पण ते सोने दुसऱ्या लोखंडाला लावले तर त्याचे सोने होत नाही. म्हणजे परीस लोखंडाला परीस पण देत नाही. पण सद्गुरूंना शरण गेलेला शिष्य पुष्कळ लोकांना उपदेश करून तारतो. म्हणजे शिष्याला गुरुपद प्राप्त होते. म्हणूनच परीसाची उपमाही गुरूंना लागू पडत नाही. सद्गुरू सागरासारखा म्हणावे तर योग्य नाही. कारण सागराचे पाणी खारट असते. अगदी महासागर जरी घेतला तरी तो कल्पांती नासतोच. म्हणून ही उपमा पण कमी पडते. सद्गुरू मेरू पर्वतासारखा आहे असे म्हणावे तर ते मेरू पर्वत अचेतन आहे, कठोर दगड आहे. पण सद्गुरू तसे नाहीत. ते सचेतन आहेत. त्यांचे अंतःकरण कोमल आहे. म्हणून ही उपमा येथे लागू पडत नाही. सद्गुरू गगनासारखा आहे म्हणावे तर तेही बरोबर नाही. आकाश म्हणजे पोकली शून्य भास, पण सद्गुरू शून्यापलीकडील स्वरूप आहे. म्हणून ही उपमा देता येत नाही. पूर्वीपासून गुरुदक्षिणा देण्याची परंपरा चालत आली आहे. शिक्षक आपल्या परीने गुरूंचे आभार मानताना काही भेट देत असे. तीच गुरुदक्षिणा होय. पुढे महाभारतात गुरु द्रोणाचार्य यांनी एकलव्याकडून घेतलेली गुरुदक्षिणा ही दोन शिष्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून टाकते. गुरूंची निंदा करू नये असे शास्त्र सांगते.
पण गुरु चुकला तर त्याला योग्य मार्ग दाखवण्याची जबाबदारी शिष्याची आहे. गोरक्षनाथांनी स्थिर राज्यात जाऊन मच्छिंद्रनाथांना संसार मोहातून दूर केले, तर झोलीतील सोन्याची वीट फेकून मायामोहातून दूर केले. ही गुरु शिष्याची परीक्षा आहे. गुरुने दिलेले ज्ञान शिष्याने किती आत्मसात केले व शिष्य गुरु होण्यास किती निपुण आहे हेही ह्या परीक्षेने सिद्ध होते. अहंकार, गर्व, ज्ञान, अज्ञान, पद, सत्ता, अभिमान हे सर्व गुरूंच्या चरणी अर्पण करावे व गुरुकडून मिळालेल्या विद्येचे प्रचार प्रसार करत त्यांचा योग्य उपयोग करत जनकल्याण करावे. हीच खरी गुरुदक्षिणा. हरिओम तत्तस.